सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आता सरकारने दिली आहे. हो शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान यांच्या माध्यमातून आज निर्णय घेण्यामध्ये आला आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याला मंजुरी मिळाली. त्यासोबत PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याला मंजुरी मिळाली. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, दोन्ही हप्ते आता शेतकरी बांधवांना एकत्र मिळणार. आता सरकारच्या माध्यमातून तारीख देखील जाहीर करण्यामध्ये आली आणि टोटल 4,000 रुपयांची रक्कम पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे. हो शेतकरी बांधवांनो, डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि शेतकऱ्याला 4,000 रुपये देण्याबद्दल सूत्रांकडून देखील माहिती आता भेटलेली आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतलेला आहे. परंतु शेतकरी बांधवांनो थांबा, सरकारने सांगितलं आहे सर्व शेतकऱ्याला निधी मिळणार नाही. बघा, पात्र शेतकऱ्याला आणि ठराविक शेतकऱ्याला आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार. चला तर अगदी 2 मिनिटांमध्ये पाहून घेऊया कोणकोणते शेतकरी बांधव पात्र आहे आणि कोणाला लाभ मिळणार. सर्व शेतकरी बांधवांना आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्त्याबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी सरकारने दिली आहे. राज्य सरकारने 7,200 कोटी रुपयांचा निधी आता मंजूर करून दिला असून कालपासूनच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये बघा सरकारने सांगितलं आहे. प्रत्येक एका योजनेचे 2,000 रुपये म्हणजे की 2 योजनेचे 4,000 रुपये जमा करण्याबद्दल सरकारचा निर्णय झाला आणि सुरुवात देखील झाली आहे. निम्म्या जिल्ह्यामध्ये कालच पैशाचे वितरण झाले असून राहिलेल्या जिल्ह्यामध्ये DBTच्या माध्यमातून थेट लाभ या ठिकाणी आता जमा केला जात आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8व्या हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता असे मिळून 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याबद्दल सरकारचा निर्णय झाला. परंतु शेतकरी बांधवांनो बघा, एका टप्प्यामध्ये सर्व शेतकऱ्याला निधी मिळणार नाही. सरकारने टोटल 2 टप्पे या ठिकाणी केले होते आणि या ठिकाणी आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टोटल अशा 18 जिल्ह्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय झाला आहे आणि ज्या 18 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता पहा त्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही लक्ष देऊन बघा. जर जिल्ह्याचं नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आज निधी जमा करण्यामध्ये येणार. आता बघा, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा या जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच बँकाबाहेर शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज रात्री 12 वाजेपर्यंत हा निधी जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, राज्यातील सुमारे 52 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांना आज निधीचा लाभ मिळणार आहे. गेल्या 2 महिन्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. आणि बघा, पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा तो म्हणजे की बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा झाल्याचा मेसेज देखील यायला आता सुरुवात झाली आहे. सरकारने आजच्या वितरणासाठी वेळेचे काटेकोरपणे नियोजन केले असून सर्व्हरवर ताण येऊ नये म्हणून टप्प्याटप्प्याने पैसे सोडले जात आहे. आणि शेतकरी बांधवांनो, आज टोटल महाराष्ट्र राज्यामधील 18 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येत आहे. त्यामध्ये विशेषतः परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा केला जात आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो बघा, मध्यवर्ती बँकेचे खाते असलेल्या शेतकऱ्याला प्राधान्याने लाभ मिळत आहे. आता बघा, जर तुम्हाला दुपारी 2 वाजेपर्यंत मेसेज आला नसेल तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सतत वितरण सुरू होणार आहे आणि राहणार पण आहे. बघा, 7,200 कोटी रुपयांचा हा निधी थेट राज्य आणि केंद्र सरकारच्या तिजोरीतून शेतकऱ्यांच्या कष्टाचे फळ म्हणून वितरित केला जात आहे. शेतकरी बांधवांनो बघा, नांदेड आणि अहमदनगर जिल्ह्यामधील 155 पेक्षा जास्त तालुक्यांची निवड आजच्या विशेष
वाटपासाठी करण्यामध्ये आली आहे। ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी सिडिंग केले आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ त्वरित मिळत आहे। नमो शेतकरी योजनेचे 2000 आणि PM किसान योजनेचे 2000 असे एकूण 4000 रुपये एकत्रित मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमानुसार डीबीटी प्रक्रियेमध्ये काही बदल देखील झाले आहे, ज्यामुळे आता पुढील जिल्हा बघा बुलढाणा आणि अकोला यासारख्या जिल्ह्यामध्ये काही तांत्रिक अडथळे आले होते, मात्र आता हे सर्व अडथळे दूर करण्यामध्ये आले असून आज मध्यरात्रीपर्यंत प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा त्यांच्या खात्यामध्ये पोचला जाईल। बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडिया खातेदारांना मेसेज येणार की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत KYC केली नाही त्यांनी ती तातडीने पूर्ण करून घेणं आवश्यक आहे। केवळ पात्र यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यालाच हा 4000 रुपयांचा लाभ दिला जात आहे। जर तुमचे सर्व कागदपत्रे अचूक असतील तर आज रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याची खात्री बाळगा। प्रशासनाकडून तसे स्पष्टपणे आदेश आता बँकांना देण्यामध्ये आले आहे। सरकारने आजच्या वितरणासाठी जे 2 टप्पे निश्चित केले आहे त्यामध्ये बघा सरकारने सांगितलंय यवतमाळ आणि वर्धा बघा कापूस उत्पादक पट्ट्यातील जिल्ह्यावर विशेष लक्ष दिले जात आहे। पहिल्या टप्प्यात बघा सरकारने सांगितलं आहे बघा 2 ते 7 या वेळेमध्ये बहुतांश शेतकऱ्याला मेसेज येणार। आता बघा जर तुम्हाला 2 ते 7 या वेळेमध्ये मेसेज नाही आला तर रात्रीच्या 8 ते 12 या वेळेमध्ये तुम्हाला निधी प्राप्त होईल। ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून भ्रष्टाचाराला कोणताही वाव ठेवण्यामध्ये आलेला नाही। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा आता या ठिकाणी डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार। सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला। नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही रक्कम खरीप हंगामाच्या बघा पूर्वतयारीसाठी अत्यंत मोलाची ठरत आहे। 1 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आयुष्यात आजचा दिवस खरोखर आनंदाचा ठरत आहे। एकीकडे 3 लाख रुपयांची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे, दुसरीकडे हा हप्ता अशा दुहेरी लाभामुळे बळीराजाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी सुद्धा शेतकऱ्याला मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। दुर्गम भागामधील बघा गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये देखील इंटरनेटच्या माध्यमातून डीबीटी प्रक्रिया योगाने राबविली जात आहे। सरकारने 7200 कोटी रुपयांची तरतूद अधिवेशनामध्ये केल्यामुळे हा निधी वेळेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळत आहे। ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही। बघा 2.5 लाखांच्या वरती तुमचं उत्पन्न नसायला पाहिजे। सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा केला जात आहे। रात्रीच्या 12 वाजेपर्यंत पैसे मिळतील याची हमी सरकारने दिली आहे। विशेषतः ज्यांच्या कुटुंबात कोणतीही सरकारी नोकरी नाही अशा गरीब कुटुंबांना सर्वात जास्त फायदा आता मिळत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, येत्या काही तासात तुमच्या मोबाईलवर 2 वेगवेगळे मेसेज येतील ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा हिस्सा स्पष्टपणे नमूद केला असेल। राज्यातील 52 लाख कुटुंबासाठी हे 4000 रुपये म्हणजे एक मोठी ताकद आहे। प्रशासनाने 155 तालुक्यांमध्ये विशेष कक्षाची स्थापना केली असून कोणत्याही तक्रारीसाठी शेतकरी आपल्या कृषी सहाय्यकाशी किंवा बँक प्रतिनिधीशी संपर्क साधू शकतात। म्हणजेच की बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या आसपासच्या शेतकरी बांधवांना सुद्धा ही माहिती द्या की आज वाटपाचा या ठिकाणी शेवटचा दिवस असून प्रक्रिया रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सुरू राहणार। त्यामुळे बँकांमध्ये उगाच गर्दी करण्यापेक्षा घरी बसून मेसेजची वाट पाहणे पहा अधिकृत असं सोयीचं ठरेल। आता सरकारच्या माध्यमातून सूचना देण्यामध्ये आल्या आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार। राज्य सरकारने ज्या पद्धतीने 7200 कोटी रुपयांची विभागणी केली आहे बघा
ती पाहता ग्रामीण अर्थव्यवस्थेला यामुळे मोठी उभारी मिळणार आहे. शेतकरी बांधवांनी फक्त आपले बँक खाते सक्रिय आहे की नाही याची खात्री करून घ्यावी, कारण की शेतकरी बांधवांनो पगार तुम्हाला आता टोटल 4,000 रुपये मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, कारण महत्त्वाचे अपडेट तुम्हाला पुढे देखील पाहायला मिळतील. त्यासोबत शेतकरी बांधवांनो बघा, आता तुम्हाला 4,000 रुपये तर मिळणार आहे, परंतु एक अट आहे, फार्मर आय डी कार्ड तुम्ही काढलं असावे तरच तुम्हाला लाभ मिळणार, असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यामध्ये आलं आहे. शेतकरी बांधवांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची अपडेट. धन्यवाद.